बोलणार, आत्ताच तर होळी होऊन गेली तर तुम्ही काय लावले हे तोंडाला? चला सांगते कोणता फेस पॅक लावलाय आम्ही ते तोंडाला. आमची सकाळची मस्त सुरुवात ही इडली डोशाच्या नाश्त्याने झाली. सकाळी आमच्या घरात नुसती घाईच घाई असते. टिफिनची घाई, नाश्त्याची घाई, कुणाला कामाला जायची घाई. या घाईमध्ये आम्ही दोघी पण फटाफट नाश्ता आणि जेवण बनवत होतो. ते सासूबाई चपाती लाटत होत्या, मी त्यांना चटणीचं वाटण करून देत होते. त्यानंतर सासूबाईंनी ते चटणी फोडणीला दिली आणि मी इकडे इडल्या सगळ्या काढून घेतल्या. एकटीवरच लोड नको म्हणून सासूबाईंनी पण मला मदत केली. त्यानंतर सगळ्यांना नाश्ता देऊन टिफिन भरायला घेतला मी. आज मस्त मटर आणि फ्लावरची भाजी होती. सकाळी एकदा टिफिन भरून दिला की नंतर आमचं सगळ्यांचं निवांत काम सुरू असतं. एकदा किचनमधली सगळी कामं झाली की किचन हे आमचं बघा असं असतं. किचनमध्ये पसारा करायला 1 मिनिट लागत नाही, पण किचन साफ करायला तुम्हाला माहिती किती टाईम लागतो. त्यानंतर मी पूर्ण किचन स्वच्छ हे असं करून घेतलं. असं किचन बघितलं किती मस्त आणि प्रसन्न वाटते बघा तुम्हीच. आणि किचनमध्ये पसारा करायची पण इच्छा होत नाही. आणि दुपारी आम्ही असा बीटरूटचा फेस पॅक लावला. सगळेच लावतात, चला आपण पण लावून बघूया म्हणून आम्ही तिघींनी पण हे लावायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर बीट मी पूर्ण असं बारीक करून घेतलं. पूर्ण बीटाचा ज्यूस काढून घेतला. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि पूर्ण असं मिक्स केलं. मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं. परत एकदा पूर्ण अशी पेस्ट करून घेतली त्याची. तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ते घेऊ शकता, पातळ या जाड दोन्ही पण करू शकता. नंतर पहिल्यांदा मी लावून घेतला फेस पॅक आणि त्यानंतर इथे सासूबाईंना पण लावला. आम्ही दोघी लावते म्हणून नणंदबाई पण बोलल्या मला पण लावा म्हणून. नंतर आमची तोंड अशी रंगीबिरंगी झालेली होती. आम्ही तिघी पण एकमेकींकडे बघून इतकं हसत होतो काय बोलायचं कामच नाही. खूप फनी वाटत होतं ना. पण त्यानंतर 15 मिनिटांनी आम्ही फेस पॅक धुवून टाकला. पण खरंच शॉकिंग रिझल्ट होता. मस्त पूर्ण ग्लो वाटत होता चेहऱ्यावरती. आमच्या तिघींची पण तोंड अशी दिसत होती बघा. तर चला बाय, भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.